तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, तुझ्यामध्ये करण्याची कसब आहे, तुझ्यामध्ये जिद्द आहे, तर तू महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला, लोकांना शेतीपूरक व्यवसायांचं सामर्थ्य पटवून तू आदिवासी पाड्यातनं जन्माला आलायस, परंतु तुला या जगावरती, या महाराष्ट्रामध्ये अशी कर्तृत्वाची छाप सोडायची आहे की जिथे शेतीचं नाव घेतलं की तुझं नाव लोकांना आठवलंच पाहिजे. नमस्कार मंडळी, मी कृषीतज्ञ रोहन चित्रा मनोहर कारोटे आजचं ह्या व्हिडिओतनं माझा संघर्ष सांगण्यासाठी तुमच्या समोर आहे. तर याची सुरुवात होते ही माझ्या बालपणापासून. माझा जन्म एका आदिवासी पाड्यातला, त्याच्यामुळे लहानपणापासूनच संघर्ष हा आमच्या 5वीला पुजलेला असतो. आणि यातली सगळ्यात जास्त संघर्ष होतो तो म्हणजे शिक्षणासाठी. माझं शिक्षण अशा शाळेत झालं की जिथे पहिल्या लाईनीमध्ये बसलेली इयत्ता म्हणजे पहिली, दुसऱ्या लाईनीतली म्हणजे इयत्ता दुसरी, तिसऱ्यातली इयत्ता तिसरी, अशा पद्धतीने माझे इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण झालं. याच्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला तो ज्या वेळेस मला इयत्ता 4थी साठी बाहेर गावी जावं लागलं. बाहेरगावची शाळा ही राहत्या ठिकाणापासून, घरापासून जवळपास 12 किलोमीटर लांब होती. तशीच इथे परिवहनाची किंवा दळणवळणाची कोणतीही साधन व्यवस्था नव्हती. त्याच्यामुळे स्कूल बस असे काही आमचे लाड कधीच झाले नाही. त्याच्यामुळे आम्हाला दररोज सकाळी 4 किलोमीटर चालत जायचं आणि संध्याकाळी 4 किलोमीटर चालत यायचं. अशाच पद्धतीने माझं शाळेचं शिक्षण पूर्ण झालं. परंतु ह्या संघर्षणामध्ये मेजर ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळेस जवाहर नवोदय विद्यालयाची, या विद्यापीठाची जी एंट्रन्स एक्झाम असते, त्या परीक्षेसाठी माझी दखल झाली किंवा आम्ही ऍडमिशन घेतलं. तर ह्या परीक्षेसाठी मोठा अभ्यास केला. माझे वर्ग शिक्षक बळीराम दवणे सरांनी मला सांगितलं होतं की रोहन, जर तुला पुढे शिकायचं आहे ना तर नवोदयमध्ये तुझं ऍडमिशन व्हायलाच पाहिजे, आणि जर तुझं नवोदयमध्ये ऍडमिशन नाही झालं तर तुला आजचा हा असा प्रवास रोजच करावा लागणार आहे. तेव्हा मनाशी ठरवलं होतं की काही झालं तरी नवोदयमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचंच आहे. आणि जिद्दीने, मेहनतीने, मन लावून अभ्यास केला. आणि ज्या नवोदय परीक्षेसाठी लाखोनी फॉर्म येतात, तर अशा 5,000 विद्यार्थ्यांमधून फक्त 40 ते 80 विद्यार्थ्यांची निवड होते. माझी बॅच लकी होती की ज्याच्यामध्ये 80 विद्यार्थ्यांची निवड झाली. आणि अशा पद्धतीने आदिवासी पाड्यातनं मी जवाहर नवोदय विद्यालय ठाणे, माहीम, पालघर येथे आलो. तर इथे आल्यानंतर गावातनं आलेला एक छोटासा मुलगा एकदम मोठ्या शाळेमध्ये आला होता, जिथे इंग्रजी अशी पाण्यासारखी व्हायची आणि मला जेमतेम इंग्रजीची फक्त एबीसीडी लिहिता येत होती. मग इथे मोठा संघर्ष सुरू झाला. गावातनं आल्यामुळे शहरातल्या माणसांसोबत, त्या बोलीभाषेसोबत किंवा तिथल्या एकंदरीत जीवनशैलीसोबत अडॅप्ट करायला, त्याच्यासोबत ऍडजस्ट करायला मला बराच वेळ गेला. तर यासोबतच अभ्यासामध्ये होत असलेली फरफट ही लक्षात घेता माझे प्रयत्न चालू होते की जेणेकरून मला ठराविक उंचीवरती जाता येईल. परंतु लहानपणापासून मला बोलण्याची भारी आवड होती. त्याच्यामुळे वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा वादविवाद स्पर्धा असतील, कथाकथन स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो. आणि सुदैवच म्हणावं लागेल की त्यामध्ये मला नेहमीच बक्षीस काही ना काही नेहमी मिळायचं. तर त्याच्यामुळे शाळेमध्ये हा एक बोलणारा मुलगा आहे अशी ओळख लवकरच झाली. लहानपणापासून मला नेहमी वाटायचं की मी एक टीव्ही अँकर व्हावा. अगदी 2010 म्हणजे 10वी पर्यंत मला असं वाटत होतं की आपण अँकर झालं पाहिजे. अँकरला मोठी मान असतो, प्रतिष्ठा असतं, आवडीचं काम करायला लागेल किंवा आवडीचं काम मिळेल या उद्देशाने अँकर बनण्याच्या दृष्टिकोनातनं मी भरपूर प्रयत्न सुरू केले. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत एक माझे मार्गदर्शक होते, श्री कैलासवासी राधाकृष्ण दुधाडे सर. यांनी मला मराठीचे, हिंदीचे तसेच इंग्रजीचे आणि विशेष म्हणजे जीवनाचे मोठमोठे धडे दिले. तर या धड्यांच्या आधारे अभ्यासामधली आणि जीवनातली प्रगती होत होती. तर याच प्रवासामध्ये 2010 साली माझ्या आयुष्यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला. काही आजारी असल्यामुळे मी घरी होतो आणि आल्यानंतर लगेच 2 दिवसानंतर गणिताचा पेपर होता आणि त्यामध्ये विषय होता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर हा विषय काय एका रात्रीत पूर्ण होईल असा विषय मला त्यावेळेस वाटला नव्हता. आणि अर्थातच त्या युनिट टेस्टच्या पहिल्या 10वीच्या युनिट टेस्टमध्ये मला 40 पैकी 0 मार्क्स पडले. जे माझे गणिताचे शिक्षक होते ते मला प्रचंड रागवले आणि त्याला स्पष्ट सांगितलं, तुझ्या आयुष्यात काही होऊ शकत नाही, दगडाच्याही लायकीचा तो नाहीस. त्या दिवशी एका लहान मुलाच्या मनावरती किती मोठा आघात होऊ शकतो याची कल्पना आता जर मागे जाऊन केली तर ती फार जास्त भयावह वाटते. आणि मी त्या दिवशी ठरवलं की आयुष्यात काही झालं तरी मला इतकं मोठं व्हायचंय, मला माझ्या आवडीचं काम करायचंय की जेणेकरून माझ्या सर्व शिक्षकांना माझा अभिमान नक्कीच वाटला पाहिजे.
आणि मग त्या पद्धतीने मी अजून जास्त जोराचा अभ्यास सुरू केला आणि 10वी मध्ये मराठी भाषेमध्ये मला 90 पेक्षा जास्त गुण मिळाले. त्यावेळेस ठरवलं की मराठी भाषेत आपण काहीतरी करायला पाहिजे आणि 2011 साली 11वी मध्ये आमच्या नवोदय विद्यालयामध्ये ॲग्रिकल्चर राहिला हा एक वेगळा उपक्रम राबवला होता. याच्यामध्ये शेती आणि शेती विषयाशी निगडीत अनेक मान्यवर दिग्गज 3 दिवस शाळेमध्ये आले होते. त्यांनी शेती क्षेत्र कसं आहे, ते कसं वेगळं आहे, याच्यामध्ये भविष्याच्या काय संधी आहेत हे मला व्यवस्थित जवळून दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ॲग्रिकल्चरमध्ये अट्रॅक्शन तयार व्हावं, याच्यामध्ये आकर्षण वाटावं आणि याच्यामध्ये आपल्याला काहीतरी भविष्याची संधी दिसावी, हे मला ज्यांनी दाखवलं ते म्हणजे चंद्रशेखर भडसावळे सर. ज्यांनी मला सांगितलं की रोहन, इथे 180 मुलांची बॅच आहे, तरीही याच्यामधलं सगळ्यात जास्त प्रेझेंटेशन छान तुझं झालंय. तू शेतीमध्ये चांगलं कर्तव्य करू शकतोस. म्हणून शेतीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळा स्कोप आहे हे मला असं वाटलं. त्यानंतर मी पुढे BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं कन्फर्म ठरवलं. BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण करण्यासाठी कृषी महाविद्यालय दापोली अर्थात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे मी प्रवेश घेतला. आता हा प्रवेश सुद्धा एक मोठी माझ्यासाठी यशाची पर्वणीच होती. कारण की जनरली ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे असलेलं रिझर्वेशन हे पुरेसे होतं. परंतु मला CBSE बोर्डाचा असल्यामुळे त्यासोबतच मार्कांची चांगली गुणवत्ता असल्यामुळे विदाउट रिझर्वेशन माझं मेरिटमध्ये ॲडमिशन झालं. BSc ॲग्रीला आल्यावर मला असं वाटलं की आता आपण UPSC करावी आणि चांगलं IAS IPS व्हावं. अशीच इच्छा माझ्या वडिलांची सुद्धा होती. त्याच्यामुळे दर दिवशी घरातनं फोन आला का UPSCचा अभ्यास चालू आहे ना, असं विचारलं जायचं. अर्थातच त्यावेळेस मलाही असं वाटायचं की आपण एखादा कृषी अधिकारी व्हावं किंवा कृषी सायंटिस्ट व्हावं आणि त्या हिशोबाने माझे प्रयत्न चालू होते. BSc ॲग्रीच्या डिग्रीला आल्यानंतर मला घरून सांगितलं होतं की आत्ता मात्र तुला IAS IPS ऑफिसर व्हायचं आणि मलाही असं वाटायचं की कदाचित बाबा आपण ॲग्रिकल्चर करून IAS IPS झालो तर कदाचित आपल्याला शेतीमध्ये चांगलं काम करता येईल. म्हणून त्या उद्देशाने त्या हिताने मी वेगवेगळे अभ्यास किंवा जास्त प्रयत्न करू लागलो. परंतु डिग्रीच्या दुसऱ्या वर्षी मार्केटमधला एक मोठा गॅप मला अनुभवला की इथे कृषी विद्यापीठामध्ये जे मोठं ज्ञान आहे ते जवळपास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये किंवा ज्यांना नव्याने व्यवसाय सुरू करायचे आहेत त्यांना हवं असलेलं ज्ञान योग्य वेळेमध्ये किंवा योग्य पद्धतीने पोहोचत नाहीये. ही गरज लक्षात घेत असताना मी माझ्या स्तरावरती अनेक शेतकऱ्यांना, नव्या व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, बचत गटांना शेतीचं जे नॉलेज माझ्याकडे आहे ते द्यायला सुरुवात केली आणि डिग्रीच्या 3ऱ्या वर्षापासून मी कमर्शियली हे काम सुरू केले आणि तिथे माझा पहिला स्टार्टअप स्थापन झाला, तो म्हणजे संवाद पब्लिसिटी, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या मार्गदर्शनाचं हक्काचं दालन. आणि तिथून खरा माझा व्यावसायिक सुरुवात झाली. BSc ॲग्रीच्या 3rd इयर पासून मी कमर्शियल काम करत असताना विद्यार्थी, बचत गट, महिला बचत गट तसेच ज्यांना कोणाला शेतीचे व्यवसाय करायचे आहेत त्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायांची इत्थंभूत माहिती द्यायला सुरुवात केली. अर्थात अभ्यासामध्ये पकड चांगली असल्यामुळे शेती विषयाची पार्श्वभूमी असल्याने मला ही गोष्ट सांगणं सहज सोपं होतं. परंतु ह्या व्यवसायामध्ये जिथे शेती हा एवढा मोठा विषय ज्याच्यामध्ये कन्सल्टन्सी हा कॉन्सेप्ट किंवा याचं बाजारीकरण करणं थोडं कठीण होतं. आज आपण वकिलाकडे गेलो किंवा डॉक्टरकडे गेलो तर कन्सल्टन्सी फी द्यायला आपल्या खिशाकडे हात जाताना थरथरत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही सांगतो की आम्ही शेतीबद्दल माहिती सांगू परंतु त्याचे आम्ही पैसे घेऊ बरं, तर त्यावेळेस मात्र लोक भुवया. तर याच्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं आम्ही घेऊ लागलो. याच्यासाठी महाराष्ट्रात मध्ये 3 वर्ष पायाला भिंगरी लावल्यासारखे पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद सगळ्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरं घेतली. तर या कार्यामध्ये मला मोलाची साथ जी मिळाली आणि ज्यांच्यामुळे मला ती संधी मिळाली ते म्हणजे सुवर्ण कोकण फाउंडेशन अर्थात सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे माननीय श्री सतीश परब सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली की यस, तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, तुझ्यामध्ये करण्याची कसब आहे, तुझ्यामध्ये जिद्द आहे, तर तू महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला, लोकांना शेतीपूरक व्यवसायांचं सामर्थ्य पटवून दे. आणि हे सगळं करत असताना मी सुरुवातीचे 1.5 वर्ष बेभानपणे महाराष्ट्रामध्ये 500हून तब्बल कार्यशाळांमध्ये भाग घेतला आणि तिथून खऱ्या अर्थाने ॲग्रिकल्चर ट्रेनर ही ओळख मला मिळाली. हे सगळं करत असताना आता वेळ आली ती म्हणजे MSc ॲग्रिकल्चरची. मी लहानपणापासून ठरवलेलं की ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला शिकायचं आहे, पण जसं सुरुवातीला सांगितलं की माझा जन्म ही आदिवासी पाड्यातला आहे. मुलामध्ये शिकण्याची जिद्द आहे, हुशार आहे, म्हणून याने पुढचं शिकलंच पाहिजे असं माझ्या आईला आणि नातेवाईकांना फार आवडत होतं. परंतु माझा कुठेतरी बिझनेस चालू होता, जॉब सोबत चालू होता. तर ही गोष्ट लक्षात करता इथे आईने तिचं इमोशनल ब्लॅकमेलचं हत्यार उगारलं की नाही, तुला पुढे शिकलंच पाहिजे. आपल्या घरातनं, आपल्या कुटुंबातनं
अधिक जास्त शिकलं पाहिजे म्हणून तुला MSc केलंच पाहिजे. दुर्दैवाने का होईना मी CETला असाच फॉर्म भरला होता, अशीच परीक्षा दिली होती, त्यात मार्कही चांगले मिळाले आणि पुन्हा एकदा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोलीला माझं ॲडमिशन झालं, जिथे हजारोंच्या संख्येने फॉर्म येतात आणि काही निवडक जागा असतात. तिथे सुद्धा मला हवं असलेलं डिपार्टमेंट अगदी सहजरित्या मिळालं आणि तिथे शेळीपालन आणि शेतीपूरक व्यवसायांचं संशोधनाचं कार्य माझ्यावरती आलं. तर हे संशोधनाचं कार्य होतं ते म्हणजे कोकण विभागामध्ये. महाराष्ट्रामधल्या जास्तीत जास्त शेळीपालन हे उत्तर ठिकाणी होतं. कोकणामध्ये चांगलं शेळीपालन होत नाही असा समज होता. तर हेच मोडीत काढण्यासाठी विद्यापीठाने माझ्यावरती जबाबदारी दिली होती की कोकणातलं शेळीपालन कसं होतं हे आम्हाला आर्थिकदृष्ट्या तू समजावून सांगायचंय. तर त्याच्यामुळे बंदिस्त शेळीपालन आणि फिरस्त शेळीपालन या दोघांची आर्थिक स्तरावरती अर्थशास्त्रीय तुलना करणारा विषय मी समोर मांडला आणि याच्यामधनं इकॉनॉमिक अनालिसिस जेव्हा मी समोर केलं तर त्यामुळे महाराष्ट्रामधल्या इतर ठिकाणांसारखंच कोकणामध्येही शेळीपालन तितकंच चांगलं होतं आणि ते तितकंच जास्त परवडतं आणि याच्यामध्ये लाखो ते करोडोंची उलाढाल करणारे अनेक शेतकरी आहेत, अनेक व्यावसायिक आहेत, हे विद्यापीठासमोर मांडता आलं. आता इथून ज्यावेळेस मोठा संघर्ष सुरू होतो तो म्हणजे की MSc झाल्यानंतर आता पुढे काय करायचं. MSc करत असताना MScचा शिक्षणाचा खर्च हा फार मोठा होता. परंतु यावेळी माझ्या एका लेक्चरला एका शाळेचे प्रिन्सिपल येऊन बसले होते. त्यांच्याकडे ॲग्रिकल्चर हा विषय शिकवण्यासाठी शिक्षक अगदी ऐन वर्षामध्ये 6 महिन्यातच सोडून जातात. मग त्यावेळेस त्यांना कोणीतरी माझा रेफरन्स दिला की हे असे सर आहेत, जर हे तुम्हाला भेटले तर तुमचं काम इझी होऊ शकतं. आणि म्हणून MScच्या सुरुवातीलाच मला त्यांच्याकडनं फोन आला की रोहन सर, आमची अशी रिक्वायरमेंट आहे, पुढील 6 महिन्यांसाठी आम्हाला 11वी आणि 12वीला शिकवण्यासाठी एक टीचर हवेत जे शेतीचा विषय शिकवू शकत असतील, तर तुम्ही आम्हाला शिकवाल का? अर्थातच ॲग्रिकल्चर MScचा शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी मला नोकरी आणि व्यवसाय दोन्ही गोष्ट करणं गरजेचं होतं. मी क्षणार्धात त्यांची ही अट मान्य केली आणि म्हटलं की नक्कीच मी तुमच्याकडे या कामासाठी नक्की येईल. फक्त माझी एक अट आहे की मी तुमच्याकडे शनिवार आणि रविवार या 2 दिवस येऊ शकेल. तर तुम्ही विद्यार्थ्यांना रविवारी आणि शनिवारी येऊ शकाल का? तर त्याने सांगितलं सर, याच्यामध्ये अडचणीचं कारणच नाही. आमच्या ज्ञानदीप विद्यापीठामध्ये रविवारी सुद्धा शाळा चालूच असते. मग ठरलं तर शनिवार रविवार शाळेवरती शिकवायचं आणि बुधवार आणि गुरुवार आपला ट्रेनिंग घेत फिरायचं. आता उरलेल्या याच्यामध्ये उरलेल्या वेळामध्ये कॉलेजचा अभ्यास पूर्ण करणं हे एक कसोशीचं काम होतं. परंतु ह्या दोन्ही भूमिका पार पडत असताना जी तारेवरची कसरत होती त्याच्यातनं खरा संघर्षाचा आणि त्यातनं खरा मी घडलो असं मला नेहमी वाटतं. सकाळी उठायचं, अर्ध कॉलेज करायचं, कॉलेजच्या युनिफॉर्मवरचा विद्यार्थ्याचा ID काढायचा, शिक्षकाचा ID घालायचा आणि मुलांना शिकवायचं. तर हे सगळं शिकवत असताना ॲग्रिकल्चरचा ज्ञानाचा प्रवाह एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जातोय हे पाहत असताना आणि हे कार्य आपल्या हाती घडतंय हे बघताना फार मोठं समाधान होतं. अर्थातच माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं, ते आता पुढे मास्टर्स करतायत आणि शेती विषयामध्ये त्यांचं करिअर करतायत. हे बघून हे पाहून एका शिक्षकी आत्म्यास खूप जास्त चांगलं समाधान लाभतं हे मात्र मी निश्चितच सांगू शकतो. आता ज्यावेळी शिक्षण पूर्ण झालं तर घरी स्वतःचा शेळीपालनाचा प्रकल्प सुरू केला. परंतु याच वेळामध्ये मला KB बायो ऑर्गॅनिक्स कडनं एक चांगली संधी आली की मार्केटिंग तसेच YouTubeसाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकाल का? तर ही संधी माझ्याकडे नेमकी कशी आली हे समजण्यासाठी आपण थोडंसं मागे जाऊयात. MSc संपत असतानाच आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतभर एक जगावरती जे मोठं संकट आलं ते म्हणजे कोविडचं. तर कोविडमुळे माझे जेवढे काही प्रशिक्षण होते, कन्सल्टन्सी कॉल होते, ते सगळे बंद झाले. आणि मग आता करायचं कसं? लॉकडाऊन 2 महिने, 3 महिने, 6 महिने ओलाटलं. बाजारामध्ये जर तुम्ही सक्रिय नसेल तर ग्राहक तुम्हाला विसरून जाणार, हे चिरकाल सत्य आहे. मग अशा वेळेस आपण ग्राहकांपर्यंत कसं पोचायचं ही मोठी अडचण माझ्यासमोर होती. माझे मित्र महेश पवार यांनी मला सांगितलं, रोहन अरे तू चांगलं बोलतोस, अगदी ब्राह्मणाला लाजवेल अशी तुझी भाषा आहे, तर का नाही तू YouTube सुरू करत? म्हटलं महेश, शेती आणि मातीत रमणारा मी, मला YouTube काय रे जमणार? तर तो म्हणाला, अरे रोहन प्रयत्न तर कर. आणि त्यासाठी YouTube शिकावं लागलं. कॅमेरा हँडलिंग, कॉन्टेंट रायटिंग, कॉन्टेंट रिसर्च, स्क्रिप्ट रायटिंग, YouTube SEO, व्हिडिओ एडिटिंग अशा अनेक जडजड वाटणारे शब्द आज सराईतपणे रोजचं काम झालेलं आहे. तर मग YouTube सुरू केलं आणि या YouTubeच्या माध्यमातून मी शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं मार्गदर्शन लोकांना करण्यासाठी सुरुवात केली. हे मार्गदर्शन करत असताना मी एक KB बायो ऑर्गॅनिक्स कंपनीचा प्रोडक्ट रिव्ह्यू केला. तर तो प्रोडक्टचा व्हिडिओ इतका शेतकऱ्यांमध्ये प्रचलित झाला आणि कंपनीने मला खास ऑफर केलं की तुम्ही आमच्या YouTube डिपार्टमेंटचं काम सांभाळाल का?
अर्थातच आवडीचं काम मिळालं म्हणून म्हटलं की यस, या माध्यमातून आपल्याला अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल, तर का नाही याला हो म्हणावं. आणि तिथून पुढे व्यवसाय सुरू झाला. तर हे व्यवसाय सुरू करत असताना जॉब सुद्धा चालू होता, परंतु जॉब मधनं म्हणावं तसं मानसिक समाधान मला लाभत नव्हतं. युट्यूबसाठी काम करत होतो, व्यवसायासाठी काम करत होतो, खूप शिकत होतो, वेगवेगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होतं, सोबतच कन्सल्टन्सी सुरूच होती. परंतु एक क्षणाला असं वाटलं की ॲग्रिकल्चरमध्ये फक्त शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना जर आपण शहाणं करत गेलो, तर ॲग्रिकल्चर व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांचा प्रोडक्ट आपण कसा विकू शकतो, किंवा शेतकरी जे उत्पादन तयार करतात तर विकलं कसं जाईल, याचं मार्केटिंग कसं केलं जाईल, सोपं आणि साध्या खर्चामध्ये मार्केटिंग कसं केलं जाऊ शकतं, हा मनामध्ये विचार सारखा घुंगावत होता. आणि इथेच ज्यावेळेस मी जॉब करत होतो, माझ्या सोबत असलेले माझे सहकारी प्रतीक काटकर, अजिंक्य, ऋतिक, अमीर, चैतन्य, मयुरी, आम्ही सगळ्यांनी मिळून एक नवीन स्टार्टअप सुरू केला, तो म्हणजे पेसस मीडिया. सगळ्यात आधी पेसस या शब्दाचा अर्थ सांगतो. पेसस या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार असा होतो की असा घोडा की जो ज्या क्षेत्रात जाईल ते क्षेत्र आपलंसं करेल. परंतु आम्ही त्याचा भावार्थ असा घेतो की पेसस म्हणजे एक असा अश्वमेधाचा घोडा की जो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रातला विजयश्री नक्कीच खेचून आणेल. आणि आम्ही हे सगळे जे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे वेगवेगळे एक्सपर्ट होतो, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पेसस मीडिया सुरू केला. मग या पेसस मीडियामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीतल्या वेगवेगळ्या व्यवसायांसाठी, कंपन्यांसाठी डिजिटल मार्केटिंगची व्यवस्था किंवा सुविधा आम्ही इथे दिली. एकाच छताखाली जिथे तुम्हाला कॉन्टेंट, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, एसईओ, वेबसाईट बिल्डिंग, ॲप डेव्हलपमेंट, कॉन्टेंट, स्पीकर, ब्रँडिंग स्ट्रॅटेजीज, मार्केटिंग गाईडलाईन्स, क्रिएटिव्ह ग्राफिक्स अशा सगळ्या सुविधा एका ठिकाणी मिळायला लागल्या. त्यामुळे अवघ्या एका वर्षामध्ये जे काम आम्ही रिमोटली, मूनलाईटली करत होतो, तर एका वर्षामध्ये कृषी पंढरी असलेल्या बारामतीमध्ये आम्हाला हक्काचं आमचं ऑफिस सुरू करता आलं. मग आता या ऑफिसमधून आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासोबत अनेक या ऑफिसमधून आम्ही आता महाराष्ट्र आणि देशातील सगळ्या ॲग्रिकल्चर कंपन्यांचे डिजिटल मार्केटिंगची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे. तर या मागील 1-1.5 वर्षामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आतापर्यंत आम्हाला 45 कंपन्यांचं सोबत काम करण्याची संधी मिळाली. ग्राहकाला हवं असलेली उत्पादनांची इत्थंभूत माहिती योग्य पद्धतीने जर तुम्ही डिजिटली ग्राहकांपर्यंत पोहोचवली, तर अर्थातच शेतकरी आणि ग्राहक हे तुमच्यावरती. आमच्याकडे सुरुवातीला ग्राहक यायचे, ते म्हणायचे आम्हाला ना मार्केटिंगची गरजच नाही, आमचा ग्राहक माउथ पब्लिसिटीनेच आमची मार्केटिंग करतो. तर अशा वेळेस आम्हाला त्यांना समजावं लागलं की तुम्ही डिजिटल मार्केटिंगकडे जर वळाला, तुमचा व्यवसाय जर तुम्ही डिजिटल घेऊन आलात, तर कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये तुम्ही योग्य त्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. आणि जर तुम्ही योग्य ठिकाणी, योग्य वेळी ग्राहकांपर्यंत जर पोहोचला, तर निश्चितच तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी त्याची मदत होते. आता आमचा मेन संघर्ष होता की आमचा टार्गेटेड कस्टमर हा आहे शेतकरी. तर शेतकरी इतके टेक्नो सेव्ही नाही असे आम्हाला पूर्वी वाटायचं. परंतु ज्यावेळेस आम्ही डिजिटल मार्केटिंग वेगवेगळ्या कंपन्यांचं सुरू केलं, तर अशा अनेक कंपन्या होत्या की ज्यांचे डीलर त्यांचे प्रोडक्ट विकायचे नाही, किंवा त्या कंपनीच्या प्रोडक्टबद्दल डीलरला जास्त विश्वास नव्हता. अशा वेळेस आम्ही व्हिडिओ मार्केटिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले, ते वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले, आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये त्या कंपनीबद्दल, त्या प्रोडक्टबद्दल उत्सुकता तयार झाली. डीलरला त्या कंपनीबद्दल आत्मीयता तसेच विश्वास वाढू लागला, आणि त्यामुळे त्या कंपनीचा सेल वाढू लागला. अशा अनेक उदाहरणं आमच्या सोबत आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही काही हजारांचं कॅम्पेन केलं आणि त्यांना 5 डीलरशिप, 10 डीलरशिप असे मिळाले. म्हणजे एका कस्टमर मधनच त्यांच्या कॅम्पेनचा खर्च कैकदा असाच निघून जातो. हे जेव्हा कस्टमरचा फीडबॅक आम्हाला येतो, त्यावेळेस आम्हाला निश्चितच समाधान वाटतं की अर्थातच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेती विषयामध्ये किंवा शेती क्षेत्रातल्या असलेल्या कंपन्यांना आपण एक बाजारपेठ मिळवून देत आहोत, आणि ग्राहक आणि कंपन्या यांच्यामधला एक दुवा आपण डिजिटली बनत आहोत, या गोष्टीचं मोठं समाधान वाटतं. आता कन्सल्टन्सी सुरू असताना, याच्यामध्ये जॉब करत असताना रात्री 11 वाजता माझा फोन आला. जॉब करत असताना, युट्यूबवरती काम करत असताना व्हिडिओच्या माध्यमातून रात्री 11 वाजता मला एकदा सोलापूरवरनं एका शेतकऱ्याचा फोन आला. सर, डाळिंबाची बाग आहे, ह्या वर्षी मुलीचं लग्न काढलंय, मुलाचं शिक्षण चालू आहे, आणि तेल्या रोगाने थैमान घातलंय. तर मला कळत नाही या रोगावरती मी कसा कंट्रोल मिळवू. मी त्यांना सहजतेने ज्या काही फवारण्या गरजेच्या होत्या त्या फवारण्या सांगितल्या. म्हटलं सर, तुम्ही ह्या फवारणी घ्या, या रोगापासून तुम्हाला व्यवस्थित नियंत्रण मिळून जाईल. एक 10-15 मिनिटानंतर परत फोन आला. सर, बाजूच्या कृषी सेवा केंद्रातनं मी औषधं घेऊन आलोय, आणि आता माझ्याकडे औषधं घ्यायला पैसे नाहीयेत.
मुलाच्या शिक्षणासाठी त्याला पुस्तकांसाठी जे पैसे काढलेले ते कुठेतरी मी थांबवलेत आणि औषधं घेऊन आले. तर मी औषधं आता आणली आहेत, ही औषधं घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत, काहीतरी कराल का? शेतकऱ्याचं ते वाक्य ऐकून असं वाटलं त्याच्या घरामध्ये मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे आणि ही फवारणी त्याला घेणं शक्य आहे का? म्हटलं तुम्ही कुठली औषधं मागवलेत ती मला फोटो पाठवा, मी बघून सांगतो ती चालतील की नाही. शेतकऱ्याने मला WhatsAppला फोटो टाकले. अक्षरशः त्या फोटोमध्ये फक्त 1 किलो हळद पावडर आणि 1 लिटर ज्याला विम जेल म्हणतो, तशा पद्धतीचं सोल्युशन म्हणजे लिक्विड सोप होता. मी म्हटलं, "काका हे कोणी दिलेत तुम्हाला?" म्हणे, "आमच्याकडे एक कन्सल्टंट आहेत, कृषी सेवा केंद्रवाले, त्यांच्याकडनं आणतो आम्ही, त्यांच्याकडनंच औषधं घेतो." पण म्हटलं, "काका तुमचा तेल्या रोग याने कधीच शक्य होणार नाही, याने कंट्रोल कधीच होणार नाहीये. हे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का?" ते म्हणे, "नाही." ते म्हटले, "घ्या चांगला रिझल्ट येईल." म्हटलं, "काका माझं जर ऐकाल तर याने तुमचा रोग कंट्रोलमध्ये येणार नाहीये. तुमची बाग, तुमच्या हातातोंडाला आलेलं पीक नष्ट होऊ शकतं. तर कृपया ही फवारणी घेऊ नका." म्हटलं, "तुम्ही कुठे राहता?" त्यांनी मला पत्ता सांगितला. जवळच डीलर माझ्या ओळखीचे होते. मी त्यांना फोन केला, की "सर उद्या एक शेतकरी तुमच्याकडे येतील. त्यांना एवढी औषधं तुम्ही 15 दिवसाच्या क्रेडिटवरती देऊ शकाल का?" तर ते म्हणे, "सर तुम्ही सांगितलं तुमचं काम झालं म्हणून समजा. देतो की." असं म्हणून त्यांनी मला त्या शेतकऱ्याला आम्ही ती औषधं क्रेडिटवरती घेऊन दिली. त्याची बाग डाळिंबाची शेवटच्या टप्प्यावरती होती. त्या माणसाने 2 फवारण्या घेतल्या. पहिल्या फवारणीतच अवघ्या 48 ते 72 तासामध्ये त्याच्या तेल्यावरती त्याला चांगला कंट्रोल आल्याचं दिसलं. त्यांनी मला फोन केला, "सर सांगितलेली फवारणी लागू पडली बरं. तेल्या आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेलं आहे." म्हटलं, "काका ज्यावेळेस तुमची पहिली काढणी होईल तर त्यावेळेस त्या क्रेडिटवाल्याचे पैसे द्या आणि मुलाला पुस्तक मात्र आधी घ्या. पुस्तक हवे असेल तर मला सांगा, मी पैसे पाठवतो. पण त्याचं शिक्षण तुम्ही अडवू नका." त्यांनी सांगितलं, "सर काळजी करण्याचं कारण नाहीये. उद्याच माझी बाग बऱ्यापैकी जी फळं तयार झाली ती मी विकत आहे आणि माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी जे पैसे होते, त्याची जी पुस्तकं आणायची होती ती मी घेऊन येते." आणि मला तिथे लक्षात आलं, की मी शेतकऱ्यांना आतापर्यंत सजग करतोय, कृषीबद्दल ज्ञान पोहोचवतोय, परंतु शेतकऱ्यांसाठी काम करणारा कृषी सेवा केंद्र संचालक हा कुठेतरी मागे राहतोय. मी म्हटलं, "काका तुम्ही ज्यांच्याकडनं औषधं घेतली त्यांचा मला जरा नंबर द्याल का?" मी त्यांना फोन केला. म्हटलं, "तुम्ही जी औषधं ह्या शेतकऱ्याला दिली होती, ही कुठल्या बेसिसवरती तुम्ही दिली होती?" ते म्हणे, की "सर मी नवीन आहे, पहिल्यांदाच कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू केलाय आणि मला माहिती नव्हतं कुठली औषधं द्यायची." तर त्यांना मी सांगितलं, की "तुम्हाला साधं माहिती नाही का? हा झॅन्थोमोनासचा बॅक्टेरिया याने कधीच कंट्रोल होऊ शकत नाही." म्हणे, "नाही सर, मी जास्त काही अभ्यास केला नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही." मला त्यावेळेस वाटलं, की आपल्याकडचं नॉलेज आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय, पण त्याच्याही पेक्षा जास्त गरज आहे ती म्हणजे शेतीचा कणा समजला जाणारा, शेतीचे जे इनपुट्स असतात, सीड, फर्टिलायझर विकणारे जे विक्रेते, अर्थात कृषी सेवा केंद्र संचालकांना जर आपण शहाणं केलं नाही, त्यांना जर आपण प्रशिक्षित केलं नाही, तर शेतकऱ्यांचं हे असं नुकसान होतच राहील. मग म्हणून मी ठरवलं, की संवाद पब्लिसिटीच्या माध्यमातून आणि पेसस मीडियाच्या माध्यमातून आता आपण कृषी सेवा केंद्र संचालकांसाठी काम करायचं. आणि मग अर्थात कृषी सेवा केंद्र संचालकांसाठी महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर असा एखादा स्पेसिफिक कोर्सच नाही. तो कोर्स आम्ही डिझाइन केला आणि अवघ्या 15 ते 20 दिवसांमध्ये कृषी सेवा केंद्रांना संपूर्ण शेतीचं मार्गदर्शन मिळेल असा आम्ही कोर्स ऑनलाईन विकू लागलो. तर या कोर्समध्ये आम्हाला सुरुवातीपासूनच अनेक कृषी सेवा केंद्र संचालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, की आमचं शेतीबद्दलचं नॉलेज वाढते. शेतकऱ्यांना कोणती फवारणी दिली पाहिजे, कुठली खतं दिली पाहिजेत, कशा पद्धतीने दिली पाहिजेत, हे आम्हाला कळू लागले. आणि याच्यामुळे असे अनेक कृषी सेवा केंद्र संचालक होते, ज्यांचा सेल हा दुप्पट वाढला. काही काळानी एका आउटलेटवरनं दुसऱ्या आउटलेटवरती शिफ्ट झाले. आणि असं सगळं करत असताना आतापर्यंत अनेक कृषी सेवा केंद्र संचालकांसाठी आम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीचा जो कणा आहे, त्या घटकाला शेतीबद्दल जागरूक करण्याचं, ज्ञान वाटण्याचं आम्ही काम करत आहोत. आता पेसस मीडियाचा कार्यभार थोडा सांभाळला जातो. संवाद पब्लिसिटी सांभाळावी लागते. याच्यासोबतच इतर अनेक कामं माझ्याकडे नेहमी चालू असतात. हे करण्यासाठी माणसाला मोठं सामर्थ्य लागतं आणि ताकद लागते. ही ताकद येते मला माझ्या कुटुंबातनं. माझी आई अतिशय हुशार आहे आणि ती मला नेहमी प्रेरित करत राहते, की "बघ, तू आदिवासी पाड्यातनं जन्माला आलायस, परंतु तुला या जगावरती, या महाराष्ट्रामध्ये अशी कर्तृत्वाची छाप सोडायची आहे, की जिथे शेतीचं नाव घेतलं, की तुझं नाव लोकांना आठवलंच पाहिजे." माझी आई नेहमी म्हणते, "पैसा ना अडका, जीव घे दडका." म्हणून पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे साधनं आपण शोधत असतो आणि ही साधनं शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना शिकवताना आम्हाला नेहमी वेगळा आनंद होत असतो. ज्याच्यामधनं शेती आणि शेतीपूरक व्यवसायातनं पैसे कसे कमवले जाऊ शकतात, हे आम्ही शेतकऱ्यांना तर सांगतच असतो. याच्यातनं अनेक व्यावसायिक घडवत असतो. परंतु यासोबतच ज्या
व्यवसाय किंवा जे नवीन स्टार्टअप आलेले आहेत, जे ॲग्रीकल्चरमध्ये काहीतरी भविष्य घडवू इच्छितात किंवा काहीतरी एक वेगळा बदल घडवू इच्छितात, यांच्या सोबत आम्ही पेसस मीडियाच्या साथीने पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतो आणि त्यांना जिथेही कुठे अडचण येईल तर त्याच्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि याच्याही सरस जाऊन माझे वडील हे मुख्याध्यापक आहेत. त्याच्यामुळे हाडाने शिक्षक असलेल्या माणसाचं रक्त माझ्यामध्ये आहे, म्हणूनच अर्थात शिक्षकी गुणधर्म हा माझ्यामध्ये लहानपणापासूनच आहे. त्याच्यामुळेच ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सीमध्ये ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी करताना एक वेगळी छाप ग्राहकांवरती नेहमी उठते, हे मला प्रकर्षाने दिसतं. तर माझ्या कुटुंबामध्ये माझे भाऊ बहीण असे सगळे मिळून 8-10 माणसांचं मोठं कुटुंब आहे. आणि हल्लीच असं म्हणतात की लग्नानंतर माणसाला आयदर गरुडाचे पंख मिळतात किंवा फुलपाखराचे पंख मिळतात. माझ्या लग्नाची ज्यावेळेस वेळ आली तर त्यावेळेस अर्थात माझे जीवनसाथी बनण्यासाठी माझ्या घरच्यांनी आणि माझे सासू सासरे या दोघांच्याही संगनमताने माझी जीवनसाथी स्वप्नाली ही सुद्धा ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंड आहे. सो त्याच्यामुळे शेतीमध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत असतो तर बऱ्याचदा असं होतं की रोहन हे काम तू व्यवस्थित केलेलं नाहीये, हे मला आवडलेलं नाहीये. त्याच्यामुळे असा निंदक अगदी घरातच असल्यामुळे नेहमी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत राहते. तर मला असं नेहमी वाटतं की तुम्हाला जर तुमचं काम व्यवस्थित करायचं असेल तर तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबाचं पूर्ण सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीतनं आणि आज महाराष्ट्र आयडलच्या या माध्यमातनं मला तुम्हाला काही 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. 12वीच्या फेअरवेलच्या वेळेस आमच्या मीनू मॅडमनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. तुम्ही 100 कामांपैकी 99 कामं खूप चांगली करा, परंतु एक काम जर चुकीचं केलं तर त्या 99 कामांवरती पाणी फिरलं जातं. आणि हा धडा मी नेहमी लक्षात ठेवला आणि आजपर्यंत नेहमी ठेवतो. त्याच्यामुळे आपला प्रत्येक निर्णय, आपला प्रत्येक काम हा चांगलाच असला पाहिजे, ते उत्कृष्टच असला पाहिजे असा माझा नेहमी आग्रह असतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कधीतरी असं वाटतं की आता बस झालं. हे प्रयत्न करून सुद्धा मिळत नाहीये, आता आपण थांबलं पाहिजे. आणि मित्रांनो, खरं माना की यश तिथून फक्त 2 पावलांवरती असतं. सो जेव्हाही कधी तुम्हाला वाटेल ना की मी ठरवलेलं होत नाहीये, हे घडत नाहीये, आता थांबलं पाहिजे, यश फक्त 2 पावलांवरती असतं. त्याच्यामुळे अजून थोडंसं आपल्याला चालायचं आहे. तर जाता जाता फक्त एवढंच म्हणेल की जेव्हाही कधी तुम्हाला खचलेलं वाटेल, जेव्हाही कधी तुम्हाला वाटेल की तुम्ही केलेली कामं तुम्हाला व्यवस्थित रिटर्न्स देत नाहीयेत किंवा तुम्हाला जे साध्य करायचंय ते होत नाहीये, तर नेहमी आपल्या मराठीतल्या एका माझ्या लाडक्या कवितेचे लाडके 2 वाक्य सांगतो. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. आयोजकांनी मला इथे बोलवलं, माझी संघर्ष कथा तुमच्या सगळ्यांसमोर सांगण्याची संधी दिली, याबद्दल महाराष्ट्र आयडलचे खूप खूप धन्यवाद.